हाय. तर कधी-कधी बघा आपल्याला 10 रुपयाला पण तेवढी पालकची पेंडी मोठी असते, की त्याचं काय करावं आणि काय नको हा प्रश्न आपल्याला पडतो. तर एक चटपटीत रेसिपी आहे. त्यासाठी पालकची पाने धुवून घ्यायची, ती उकळून घ्यायची आणि त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पालकची पानं, लसूण, हळद, हिंग एक बारीक चमचा आणि 2 छोटे चमचे मीठ घातले. तिखट होण्यासाठी 5-6 मिऱ्या, त्याचबरोबर जिरे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली. हे सगळं घालून मिक्सरला बारीक करून घेतले. त्यानंतर ही पेस्ट 1 कप मैदा चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये मिक्स करायची. ही पेस्ट मिक्स केल्यानंतर 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं. ते थंड झाल्यानंतर यामध्ये मिक्स करायचं. पूर्ण घट्टसर मळून घ्यायचं. एवढं घट्ट झालं पाहिजे की आपली बोटं त्यामध्ये सहज गेली पाहिजे. त्यानंतर कढईत तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम होईपर्यंत आपण हा पिठाचा गोळा करायचा आणि तो लाटून घ्यायचा. मोठा गोल आधी लाटून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करायचे. काप थोडे लांब लांब करायचे, त्यामुळे ते व्यवस्थित तळले जातील. सरसर सरसर लांब लांब कापायचं आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कापून घ्यायचे. हे लांब केलेले तुकडे असे वळवून घेऊ शकता, त्यामुळे ते कुरकुरेसारखे दिसतील. कडक तेल झाल्यानंतरच त्यात तळायचं, त्यामुळे ते जरा कुरकुरीत होतात. तेल थोडंच घेतलेलं आहे मी, कारण एकदा तळून झाले की ते परत वापरताना काळं पडतं. बघू शकताय की तो लगेच तुटतोय, कुरकुरीत आहे, खायला पण छान लागतं.